नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे. आज आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एम्प्लॉयबिलिटी स्किल हा तुमच्या आय टी आयला असणारा एक विषय आहे. या एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये आपण माहिती घेणार आहोत आज कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल हा आपल्याला 7 मार्कांना असतो. कम्युनिकेशन स्किल या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की आपल्याला नक्की कम्युनिकेशन कोणत्या प्रकारे आणि त्याचे प्रकार किती असतात, कशा प्रकारे आपण फेस झालं पाहिजे, इंटरव्ह्यूला कोणत्या प्रकारची माहिती दिली पाहिजे, याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, DVTच्या ई लर्निंग या यूट्यूबच्या चॅनलवर सर्वात पहिले तुम्ही सबस्क्राईब व्हा. त्याच्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा. अँड बॉयज, वी विल स्टार्ट द क्लास. The communication skill is the third chapter. In that third chapter, we will discuss about the communication skill, that is संवाद कौशल्य. संवादाचे 2 प्रकार होतात. Verbal communication and the another one is non-verbal communication. Verbal communication म्हणजे शाब्दिक संवाद, तर non-verbal communication म्हणजे निशब्द अशाब्दिक संवाद. वर्बल कम्युनिकेशनचे 2 प्रकार होतात. एक असतो ओरल कम्युनिकेशन, तर दुसरा असतो रिटन कम्युनिकेशन. तर ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय? तर ओरल कम्युनिकेशन म्हणजे आपण जे फेस टू फेस, समोरासमोर, आमनेसामने चर्चा करतो, ज्या गप्पा मारतो, ज्या टॉक्स करतो, जे आपण स्पीच देतो, भाषणे देतो, ज्या आपण चर्चा, सामूहिक चर्चा, संवाद, डिस्कशन करतो, ते ओरल कम्युनिकेशन. तसेच डिस्कशन, बैठका, मीटिंग्स घेतो, सेमिनार्स घेतो. आज तर आपल्याला वेबिनारमध्ये सेमिनार्स हे ऑनलाईनच लेक्चर होत असतात, ते सुद्धा ओरल कम्युनिकेशनचाच भाग आहे. काउन्सिलिंग होतो. आज बरेच वेळा विद्यार्थी जेव्हा शिकून 10वी करून पुढे शिक्षणासाठी जात असतो, तेव्हा त्याला काउन्सिलिंगची गरज असते. टॉक ऑन टेलिफोन म्हणजे दूरभाषा वार्तालाप, फोनवर जेव्हा बोलत असतो, तो सुद्धा ओरल कम्युनिकेशनचाच भाग आहे. रेडिओ प्रसारण, रेडिओवर ज्या गोष्टी प्रसारित होत असतात त्यासुद्धा ओरल कम्युनिकेशनचाच भाग आहे. तर इंटरव्ह्यू जो आपला होत असतो नोकरीचा, तो सुद्धा आपल्या ओरल कम्युनिकेशनचा भाग आहे. आता आपण बघूया व्हर्बल कम्युनिकेशनचा दुसरा प्रकार म्हणजे रिटन कम्युनिकेशन. आता रिटन कम्युनिकेशन म्हणजे काय? तर जे कागदावरती आपण संवाद साधतो किंवा कागदावरती जे संभाषण करतो त्याला आपण रिटन कम्युनिकेशन म्हणतो. ऑन पेपर म्हणजे जे कागदावरती कम्युनिकेशन संवाद साधला जातो. जे परिपत्रक निघतात, सर्क्युलर्स निघतात, जसे आता सर्क्युलर निघालेत की कोणीही 144चा कायदा पारित झालेला आहे, तसेच कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाही, लॉकडाऊन आहे. तसेच नोटिसा निघतात, चौकशीच्या नोटिसा निघतात, इन्क्वायरीज निघतात, रिप्लायज जे आपण बरेच वेळा देतो. तसेच कोटेशन आपण मूल्य ठरवतो, रिपोर्टिंग करतो, म्हणजे आपल्याला बातम्या देताना ज्या आपण हकीकत कळवत असतात किंवा रिपोर्टिंग देत असतात, ते सुद्धा आपल्याला ह्या रिटन कम्युनिकेशनचाच भाग असतो. आपण जे पुस्तकं आहेत ती सुद्धा आपल्या रिटन कम्युनिकेशनचाच भाग आहेत. आपण न्यूजपेपर, न्यूज चॅनलला जे बघतो, तर कुठेही तरी ती घटना घडत असते आणि न्यूजपेपरच्या मार्फत आपल्याला ती संपर्कात येत असते. तर हे झाले आपले रिटन कम्युनिकेशनचे वेगवेगळी उदाहरणं. जसे संवादाचे 2 प्रकार आहेत, व्हर्बल कम्युनिकेशन आणि दुसरा आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता आपण व्हर्बल कम्युनिकेशनचे 2 प्रकार पाहिले, ओरल कम्युनिकेशन, दुसरा होता रिटन कम्युनिकेशन म्हणजे मौखिक संभाषण, आणि दुसरा आहे लिखित संवाद.
संवादाचे दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशन, म्हणजे निशब्द संवाद किंवा अशाब्दिक संवाद. नॉन वर्बल कम्युनिकेशन. What is the meaning of non-verbal communication? Non-verbal communication in which we are not using any word or any verbs for the communications. It is a simple definition about the non-verbal communication. So how we will using the non-verbal communication? तर नॉन-वर्बल कम्युनिकेशन हे दृश्य संकेत भाषा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिज्युअल सिग्नल्स लँग्वेजचा वापर केला जातो, ऑडिओ सिग्नल लँग्वेजचा वापर केला जातो, म्हणजे श्रव्य संकेत भाषेचा वापर केला जातो, बॉडी लँग्वेजचा वापर केला जातो, जसे की इंटरव्ह्यूला आपण बसतो, उभे राहतो, चालत जातो, आदरातिथ्य करतो. तसेच इफेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे समोरच्याचा आपण व्यवस्थितपणे ऐकून घेतो, हा सुद्धा एक नॉन वर्बल कम्युनिकेशनचा भाग आहे. तसेच तुमचे जे गेस्चर आहे, तुमचा जो हावभाव आहे, तुमची जी शांतता आहे, सायलेन्स इज द नॉन वर्बल कम्युनिकेशन ऑफ टाइप्स. तर तुमचे फेशियल एक्सप्रेशनसुद्धा तुमच्या संवादाचा एक भाग आहेत. तर हे झाले संवाद आणि त्याचे प्रकार. Now we are going toward the communication. What is communication? Explain its need and importance. म्हणजे संवाद म्हणजे काय, त्याची गरज व महत्त्व. संवाद कम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे याची व्याख्या करण्याचा आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. तर लुईस ए एलन असे म्हणतात की आपल्या मनातील गोष्टी दुसऱ्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी व्यक्ती ज्या सर्व गोष्टी करीत असतात त्याला संवाद असे म्हणतात. दोन किंवा अधिक व्यक्तींमधील वस्तुस्थिती, कल्पना, मते आणि भावना याबाबतची होत असलेली देवघेव म्हणजे संवाद होय, असे W.H. न्यूमन व C.F. समर यांचे मत आहे. तर क्यू डेव्हिस यांनी त्याची अशी व्याख्या करून ठेवली आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती आणि समजुतीचे वहन होणे म्हणजे संवाद होय. वस्तुस्थिती, कल्पना, विचार आणि मूल्ये इतरांपर्यंत पोचविण्यासाठीचे साधन म्हणजेच संवाद. संवाद ही दुहेरी प्रक्रिया आहे. तर संवाद ही दुहेरी प्रक्रिया आहे, म्हणजे दिवसभरात आपण बराच काळ आपण कोणाशी तरी संवादच करीत असतो. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे इतकेच काय तर शारीरिक हावभाव इत्यादीद्वारे कळत नकळत संवाद सुरूच असतो. कुठल्याही व्यक्तीने व्यक्त केलेली गोष्ट समोरच्याला कळलीच नाही तर संवाद झाला असे म्हणता येत नाही. तर व्हॉट इज अ नीड ऑफ कम्युनिकेशन? संवादाची गरज का आहे? तर मानवजात ही पूर्णपणे भावनाशील असते. मानवात सतत विचार, भावना तयार होत असतात. मानवी हृदयातून सतत निरनिराळ्या जाणीवांची निर्मिती सुरू असते. मनात निर्माण होत असलेले सर्व विचार, भावना, जाणीवा व्यक्त करण्याची सतत एक अंतःप्रेरणा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. केवळ या संवादाद्वारेच आपण हे सर्व विचार, कल्पना, कुतूहल, सृजनशीलता आणि बुद्धिमत्ता व्यक्त करू शकतो. कुटुंब, नातेसंबंध यात जर प्रभावी संवाद नसेल
तर माणूस एकाकी होण्याचा मोठा धोका असतो. हे सुद्धा नीड ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादाची गरजेचं एक मुख्य कारण असू शकतं. द इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, संवादाचं महत्त्व का आहे? तर सर्व मानवीय व्यवहारांच्या मुळाशी प्रभावीपणे संवाद साधण्याचे कौशल्यच असते. संवाद ही सर्वात नैसर्गिक क्रिया आहे. मित्रमंडळी, कुटुंब, सामाजिक समूह मंडळे या जीवनाच्या सर्व टप्प्यात संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. माणसामाणसातील दुरावा होण्यामागे बिघडलेला संवाद हेच कारण असते. मैत्रीत दुरावा, घटस्फोट, पालक आणि मुले यांच्यात अंतर निर्माण होणे अशा अनेक समस्या जीवनात निर्माण होताना प्रभावी आणि सुयोग्य संवाद न साधता येणे हे त्यामागे महत्त्वाचे कारण असते. आता आपण बघूया संवादाची प्रक्रिया आणि संवाद पूर्ण झाला असे केव्हा म्हणता येते. म्हणजे प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन अँड व्हेन इज द कम्युनिकेशन सेड टू बी अ कम्प्लीट. द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, संवाद प्रक्रिया ही जवळपास 8 टप्प्यातून जात असते. इट शुड बी कम्प्लीटेड इन द 8 स्टेजेस. The first stage is source, the second one is encoding, the third one is the message, the fourth one the channel of communication, the fifth one is the reception, the sixth one decoding, the seventh one action, and the eighth one feedback. These are the 8 steps. By this process, communication has been completed. So, let us discuss point 1, that is source, means उगम. उगम म्हणजे येथे नवीन विचार, कल्पना, माहिती, गरज इत्यादीची निर्मिती होते. नंबर 2, एन्कोडिंग, सांकेतीकरण. मानवी मनात किंवा मेंदूत या विचारांचे एक सुसूत्र साखळीबद्ध स्वरूप तयार होते. तिसरा टप्पा असतो संवादाचा, द मॅसेज, संदेश. विचार, कल्पना यांना लिखित, तोंडी, निशब्द प्रक्रियेच्या भाषेत बांधले म्हणजे संदेश तयार होतो. द फोर्थ, चॅनल ऑफ कम्युनिकेशन, संदेशवहनाचे साधन किंवा मार्ग. संदेशवहन कशाच्या आधारे करावयाचे आहे हे येथे ठरते. म्हणजे समोरासमोरील संभाषण, दूरध्वनीवरील संभाषण, लिखित स्वरूपात की अजून निशब्द स्वरूपात तो संदेश वाहून न्यायचा आहे. त्यानुसार संदेशाचे एका ठिकाणाहून दुसरीकडे वहन होते. नंबर 5, रिसेप्शन, स्वीकार. ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याच्यापर्यंत संदेश पोचविला जातो व तो त्या संदेशाचा स्वीकार करतो. द नेक्स्ट प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इज 6th one, डिकोडिंग, अर्थ समजून घेणे. म्हणजे ज्याला आलेल्या संदेशाचा नीट अभ्यास करून त्याचा अर्थ समजून घेण्याची क्रिया येथे घडते. नंबर 7, ॲक्शन, कृती. या अर्थानुसार पुढे कृती घडून येते. संदेशाचा संदेश पाठविणाऱ्याला अभिप्रेत असलेला अर्थ शोधून त्यानुसार संदेश स्वीकारणारा कार्य किंवा कृती करतो. अँड द लास्ट वन, 8th one, फीडबॅक, अभिप्राय. दिलेल्या संदेशानुसार कृती घडली की नाही हे संदेश पाठविणारा व स्वीकारणारा दोघांनाही अभिप्रायावरून समजून येते. या सर्व प्रक्रिया मुळात विचार, कल्पना जशीच्या तशी शेवटच्या टप्प्यापर्यंत जात नाही, कारण प्रत्येकाला
दोनच टप्प्यांच्या दरम्यान संवाद प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असतात. या अडथळ्यांनाच बॅरियर असे म्हणतात. म्हणूनच पाठवणाऱ्याला अभिप्रेत असलेला संदेश स्वीकारणाऱ्याला संपूर्णपणे समजला म्हणजेच संवाद प्रक्रिया पूर्ण झाली असे आपण म्हणतो. So, this is the process how the communication has been said to be complete and the process of communication. Training. Now we are going toward the next point, that is barriers to communication. So, why is the barriers to the communication? Now we will explain barriers to effective communication. संवादातील अडथळे कोणते असतात? संवादातील अडथळ्यांची माहिती घेऊया. संवाद हा त्याची खरी उपयुक्तता हवी असल्यास प्रभावी होणे फार आवश्यक असते. त्यासाठी कुठलाही संदेश हा ज्याच्यासाठी पाठवण्यात आला आहे त्याच्यापर्यंत जसाच्या तसा म्हणजेच कुठेही कमी जास्त न होता पोहोचला पाहिजे. तसेच पाठवणाऱ्याला अभिप्रेत असलेला अर्थानेच पूर्णपणे पोहोचविला पाहिजे. परंतु अशी अनेक कारणे आहेत की ज्यामुळे संवाद प्रक्रियेत संदेश एकतर बाधित होतो किंवा त्याची तीव्रता कमी होते किंवा अर्थच बदलून समोर येतो. यालाच संवादातील अडथळे असे म्हणतात. आता आपण पाहूया संवादातील नेमकी कोणते कोणते अडथळे आहेत. तर जवळपास असे आपण पाहूया 10 अडथळे असू शकतात किंवा 10 अडथळे आहेत. त्यातले आपण ABCD असे वर्गीकरण करू शकतो. म्हणजे बाह्य अडथळे, B व्यक्तिनिहाय अडथळे किंवा अडचणी, C सांस्कृतिक अडथळे आणि D अभिप्रायातील अडथळे. तर बाह्य अडथळे म्हणजे कोणती? तर नंबर 1 खराब वेळ असू शकते. नंबर 2 खराब प्रवाहाची निवड असेल. नंबर 3 अयोग्य व अपुरी माहिती. नंबर 4 बाहेरील त्रास असू शकतो. व्यक्तिनिहाय अडचणी म्हणजे इंटरपर्सनल बॅरियर्स म्हणजे गाळण प्रक्रिया म्हणजे फिल्टर करून सांगणे. नंबर 2 शब्दांचे अर्थबोधन न होणे. नंबर 3 व्यक्तिगत समज देणे, वेगळा समज असणे. नंबर 4 मानसिक चौकट वेगळे असून नॅरो माइंडेड असू शकतो किंवा ब्रॉड माइंडेड असू शकतो. C म्हणजे कल्चरल बॅरियर्स, सांस्कृतिक अडथळे असू शकतात. कोणते? तर त्याच्यामध्ये परत 3 आहेत मुद्दे. सांस्कृतिक विविधता असू शकते. नंबर 2 भावना वेगवेगळ्या असू शकतात. नंबर 3 पाठवणाऱ्याची विश्वासार्हता कदाचित वेगळी असू शकते. आणि D म्हणजे अभिप्रायातील अडथळे म्हणजे फीडबॅक बॅरियर. तर नॉईज बॅरियर्स म्हणजे बाह्य अडथळे. खरं तर नॉईज या शब्दाचा पूर्वी गोंगाट अशा अर्थानेच वापर केला जात. आता मात्र असा कोणताही बाह्य अडथळा ज्यामुळे प्रवाही संवादावर परिणाम होत नाही त्याला नॉईज बॅरियर्स असे म्हणतात. दूरध्वनीवरून संवाद साधत असताना एकदम खर्र आवाज झाल्यास त्याला नॉईज म्हटले जाते. यावरून पुढे हा शब्द प्रचलित झाला. खराब, चुकीची वेळ, चुकीच्या वेळी संवाद साधणे, चुकीच्या प्रवाहाची निवड करणे, लेखी अथवा संवादाचा मार्ग वापरला तर वेळेचा खूप अपव्यय होतो, अपुरी माहिती दिली, बाहेरील अडथळा, सतत टेलिफोन वाजत राहिला संवाद साधताना, सतत कार्यालयात येणाऱ्या माणसांची वर्दळ असली, कामाव्यतिरिक्त इतर कामांचा व्याप वाढला, अशा प्रकारे त्रास होऊ शकतो.
इंटरपर्सनल बॅरियर्स म्हणजे व्यक्तिनिहाय अडचणी, म्हणजे फिल्टरिंग. बरेचदा संदेशाचे वहन होताना सुरुवातीपासूनच्या कुठल्याही टप्प्यात संदेशाचा अर्थाशी मुद्दाम व ठरवून छेडछाड केली जाते व त्यामुळे संदेश स्वीकारणाऱ्याला मूळ संदेश उपलब्ध होत नाही. शाब्दिक अर्थबोधन होत नाही. व्यक्तीनुसार शब्दाचे अर्थ लावण्याची, वाक्य समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. खरं तर वाक्य किंवा शब्दाचा अर्थ जशाच्या तसा शेवटपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात तसे घडत नाही. अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत व्यक्तिनुरूप फरक पडतो, म्हणजे आपण बोलतो वेगळा आणि समोरचा अर्थ घेतो तो वेगळा. व्यक्तिगत समज हा सुद्धा एक कम्युनिकेशनमधला अडथळा असू शकतो. आपल्या वैयक्तिक समजुतीनुसार संदेश ऐकला जातो, म्हणजे त्यातील आपल्याला ज्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात त्याच आपण ऐकतो व नंतर आवडणाऱ्या न समजणाऱ्या गोष्टींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतो. त्यामुळे संदेशाचा उगम जेथून होतो तेथील संदेश स्वीकारण्यापर्यंत पूर्णपणे स्वीकारला जात नाही व संवाद प्रभावी होत नाही. हा सुद्धा एक अडथळा होऊ शकतो. दुसरी अडचण असते मानसिक चौकट, माइंड सेट. संदेश पाठवणारा व संदेश स्वीकारणारा यांच्या मानसिक विश्वात प्रचंड तफावत असल्यास संवाद प्रभावी ठरत नाही. उदाहरणार्थ, स्वच्छतेच्या बाबतीत डॉक्टर व्यक्तीची मानसिक चौकट आणि गलिच्छ वस्तीत राहणाऱ्या मानसिक चौकट खूप भिन्न असते. त्यामुळे डॉक्टरने दिलेला संदेश झोपडीतील पेशंटपर्यंत जसाच्या तसा जातच नाही. एखाद्याला आपण म्हणतो रोज स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा, पण त्याचा आसपासचा परिसर सतत जर अस्वच्छ होत असेल तर तोपर्यंत त्याचा स्वच्छता करण्याचा मानस निर्माण होत नाही. पुढचं आहे सांस्कृतिक अडथळे येऊ शकतात. कल्चरल बॅरियर सुद्धा असतात संवादामध्ये. म्हणजे जगात अनेक भागात निरनिराळ्या संस्कृती नांदत असतात. प्रत्येक संस्कृतीची जीवनविषय मूल्ये वेगवेगळी, प्रेरणा वेगळ्या, महत्त्वाकांक्षा, समजुती वेगवेगळ्या असतात. त्यातील तफावती मोठ्या असतात. अशा वेळी पाठवणाऱ्याचा संदेश स्वीकारणाऱ्याला अचूक समजेलच, त्यातील अचूकपणे पोहोचेलच असे नाही. भावना वेगवेगळ्या असतात. पाठवणाऱ्याची विश्वासार्हता, म्हणजे एखाद्या आदर्श माणसाचा संदेश स्वीकार्य असतो, परंतु एखाद्या लबाडाचा, चोराचा, भ्रष्टाचाराचा संदेश कुणीही मानत नाही. म्हणजेच संदेश स्वीकारणाऱ्याच्या दृष्टीने संदेश पाठवणाऱ्याचा व्यक्तीचा दर्जा, स्तर उच्च व आदर्श असेल तर त्याचा संदेश नक्कीच लगेच स्वीकारला जातो. शेवटचा अडथळा असतो फीडबॅक बॅरियर्स. म्हणजे संवाद साधताना अडथळा जो येतो तो अभिप्रायामुळे संवाद प्रभावी ठरला की नाही ते कळते. समजा सैन्यात अधिकाऱ्याने दिलेल्या संदेशाचे सैनिकाने चुकीचा अर्थ लावला आणि त्याला आपण लावलेला अर्थ बरोबर की चूक याची खात्री करावयाची संधीच मिळाली नाही तर त्यामुळे अभिप्रायाची संधी न मिळणे किंवा चुकीचा अभिप्राय लाभणे यातून ही संवाद प्रक्रिया बिघडते. या सर्व प्रातिनिधिक अडथळ्यांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की या व्यतिरिक्तही काही वेगवेगळ्या अडथळे प्रसंगानुरूप येऊ शकतात. या सर्व अडथळ्यांवर संपूर्णपणे मात करून संदेश जसाच्या तसा स्वीकारण्यापर्यंत पोहोचून त्याच्याकडून अपेक्षित कृती करून घेणे यातच व्यक्तीचे उत्तम संवाद कौशल्य दडलेले असते. आता आपण पुढचा मुद्दा बघूया. या अडथळ्यांवर मात कशी करायची. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया हाऊ वी विल ओव्हरकम these barriers in the communication. So what are the methods to overcome these barriers while we have to communication with personally, verbally, virtually. म्हणजे या अडथळ्यांवर मात करण्याची कोणती पद्धत आहे का,
तर आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे 10 असे टप्पे आहेत ज्यानुसार आपण या अडथळ्यांवर म्हणजे जे कम्युनिकेशनमध्ये संवाद साधताना जे अडथळे येतात त्यांच्यावर आपण मात करू शकतो. तर सर्वात पहिले म्हणजे परिस्थितीचे विश्लेषण करून नेमका अडथळा शोधून काढला पाहिजे. दुसरं आहे सुयोग्य संदेश तयार केला. सर्वात अचूक प्रवाह वापरून तो प्रसारित केला. 3. संदेश स्वीकारणारा तो संदेश समजून घेण्यासाठी मदत करा. 4. अभिप्राय मिळवण्यासाठी एक प्रभावी पद्धत तयार करा. 5. संदेश स्वीकारणाऱ्याला संदेशाचा अचूक अर्थ शोधून काढताना अडचण आल्यास त्याच्यासाठी शंका विचारण्याची सोय करून द्या, म्हणजे त्याला प्रश्न विचारू द्या. 6. ऐकण्याचे कौशल्य श्रवणकला वाढवा. म्हणजे आपल्याला पूर्वीपासून अशी म्हण आहे की आपल्याला एक तोंड आणि 2 कान दिलेले आहेत. त्याचा अर्थ असा की आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. 7वी आहे अचूक संदेश लिहिण्यासाठी लिहिण्याचे कौशल्य वाढवा. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला लिहिण्याच्या स्पेलिंग्स किंवा शब्दरचना आपण व्यवस्थित लिहिले पाहिजेत. जसे आपण म्हणतो की धचा मा झाला आणि पानिपत घडलं. 8वा आहे संदेश देणाऱ्यांची विश्वासार्हता वाढवा. म्हणजे समोरच्याला आपण जो संदेश देतोय त्याच्यामध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. या जर पद्धतीचा आपण वापर केला तर नक्कीच आपण आपले संवाद कौशल्य वाढवू शकतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशनच्या बाबतीत माहिती जाणून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोटिवेशन्स आणि मुलाखतीची तयारी याबाबत माहिती जाणून घेऊया. धन्यवाद.